बघायला गेलं तर आपली जी बॉडी आहे ती 5 एलिमेंट्सनी बनलेली आहे, ज्याला आपण पंचमहाभूत म्हणतो. पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश. आणि त्यात पुन्हा हे सगळं पोल्युटेड क्लायमेट. आपण जी गोष्ट इनहेल करतोय ती सगळी पोल्युटेड आहे. आपण ब्रीदिंग सुद्धा जी घेतोय ती सुद्धा पोल्युटेड आहे. आपण जे खातोय ते सुद्धा पोल्युटेड आहे. म्हणजे प्रत्येक गोष्ट इतकी भयंकर पद्धतीने प्रदूषित आहे ना, तर त्याचा कुठे ना कुठेतरी आपल्या हार्मोन्सवर त्याचा परिणाम होतोय. पुन्हा व्यायामाचा प्रचंड अभाव. आपलं शरीर म्हणजे वेफर्स मधल्या पुड्यातल्या हवेसारखे आपले शरीर झाले. त्यामुळे गायनोचं प्रमाण आजकाल प्रचंड तरुण पोरांमध्ये दिसत आहे, टीनेजर्स मध्ये दिसत आहे. कारण आपल्या पुरुषांमध्ये जे टेस्टोस्टेरोन नावाचं एक हार्मोन आहे, जे एक मर्द हार्मोन म्हणून आपण कायम त्या टेस्टोस्टेरोन हार्मोनकडे बघितलं जातं, तेव्हा गायनोचं प्रमाण जेव्हा पुरुषांमध्ये वाढायला लागतं तेव्हा टेस्टोस्टेरोनचं प्रमाण कमी व्हायला लागतं. आणि इस्ट्रोजन जे स्त्रियांमधलं हार्मोन आहे ते पुरुषांमध्ये इस्ट्रोजनचं लेवल वाढायला लागतं. त्याच्यामुळे गायनोचं प्रमाण पुरुषांमध्ये बघायला मिळतं.